काही दिवस अगोदर औरंगाबाद या शहरामध्ये एक अत्यंत लक्षणीय व लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं आणि ते जितेंद्र आव्हाड युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रमोददादा सरोदे यांच्या माध्यमातून झालं. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या शहरामध्ये जी ड्रेनेज पाईपलाईन बसवली गेली आहे त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि चुकीच्या पद्धतीने ती पाईपलाईन बसवण्यात आली आहे. तर त्याच्या विरोधात त्यांनी आपला आवाज व्यवस्थेसमोर मांडण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण हे हत्यार उपसलं. त्या उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी पूर्ण केली आणि थर्ड पार्टीकडनं त्याचं ऑडिट करण्यात आलं. ऑडिट केल्यानंतर अधिकाऱ्यांनी असे आदेश दिले की ज्यांनी कोणी हे पाईपलाईनचं काम केलं आहे, ही पाईपलाईन पुन्हा काढून पुन्हा बसवण्यात यावी त्यांच्याकडनं सूचना व आदेश देण्यात आले. खरं तर हे आंदोलन लक्षवेधी आणि लक्षणीय ठरलं आहे. त्याचं कारण असं आहे, आपण पाहतोय गेले अनेक दिवस मुंबई आणि ठाण्यामध्ये पाणी तुंबून जनता त्रस्त आहे. पाऊस पडला की जनतेचे हाल व्हायला सुरू होतात. कधी कुठून झाडाची फांदी पडते, कधी झाड पडतं, जीवितहानी होते, गाड्यांचं नुकसान होतं, प्रवास करताना जनता बेहाल होते. ह्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे आपण गप्प बसतो. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे असं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांची फुलेशाह आंबेडकर, बाबासाहेब यांचा आदर्श घेऊन आपल्याला पुन्हा एकदा एकजुटीने एकमताने ज्या पद्धतीने औरंगाबादमध्ये तिकडच्या तरुणांनी आंदोलन केलं त्याच पद्धतीने मुंबई आणि ठाण्यामध्ये आपल्याला एकजुटीने येऊन एकमताने येऊन येणाऱ्या प्रत्येक कामाचा हिशोब मागावा लागेल. तेव्हा जाऊन कुठेतरी आपल्या समस्यांचं समाधान होईल. थोडं बोलून थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय हिंद, जय भारत.